SK सिंधुदुर्ग या चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो नाही का नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आता आम्ही कालच व्हिडिओ टाकला होता, कारण अफलातून हे नाटक मंडळकडे ते आज त्याचा शो आहे, तर ते बघण्यासाठी आम्ही निघालेलो आहोत. आम्ही सर्वजण हे बघा, आणि ही सगळी मंडळी आता आमच्या घरची. चला जायचं ना मंडळी? ठीक आहे, जाऊया आपण. चला आता मंडळला भेटूया. आव छोटा हा, चला जाऊया का? निघूया पटकन, उशीर झाला, आम्ही निघतोय आता. चला आता निघतो, आम्ही गाडीत बसलोय. तर ठीक आहे, गणपती बाप्पा. तर मंडळी, हा नाटक पाहिल्यानंतर पुन्हा आम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये भेटू. कसा नाटक होता ते आम्ही नक्की सांगणार तुम्हाला. ठीक आहे, ही सगळी मंडळी. फायनली आम्ही इथे पोहोचलेलो आहोत, आणि ही बघा सगळी लेट झालंय थोडंसं. आपला तो थोडा चालू होईल. धन्यवाद. पहिल्या दिवसापासून अनेक भाऊ या चौप्याशी जोडलेले आहेत. पहिल्या दिवसापासून विनंती करतो की त्याला कमान ठेवायचं. हा कार्यक्रम यशस्वी होत आहे. आपण या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले आहेत, आणि गणेशचे ते एक चांगला योग आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने नगरसेविका ठिकाणी मंडणगड तालुक्यातला एक जोरदार टाळ्या होत्या आपण आजच्या सजेसाठी. चौफेरचा टाळी, आणि लगेचच त्याला चौफेरतून जी मराठीवरची सगळे चौघडे मालिका मिळाले. तुझं खूप मंडळामध्ये पुन्हा एकदा होतो. धन्यवाद. डिरेक्टर चौफेरचा पण आणि तिथला पण धन्यवाद. मी सचिन म्हणून या ठिकाणी स्वागत स्वीकारायचं. सकारात्मक माळी या ठिकाणी उपस्थित झालेला त्याला विनंती करतो. हा तुमचा सन्मान आहे. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुमचा सन्मान होतो. छायांकन लाईट्स जय सर्वेकर, आदेश दादा मर्चंट, अनिकेत रटाटे, कौस्तुभ परसराव, अनिशा निकम, श्रेया सहकलाकार आहेत. पण मला वाटतं पुढच्या मालिकेमध्ये ते कृपा करा. ही वेब सिरीज आपण यशस्वी करतो आहोत सहकलाकार म्हणून. आणि त्यानंतर शुभम केजरीवाल, मंडणगडचा स्टार. तर धन्यवाद सर, तुम्ही मला इथपर्यंत घेऊन आला आणि संपूर्ण आभार मानतो. धन्यवाद. आज इथे मला खूप चांगलं वाटतंय. मी सर्वप्रथम धन्यवाद देईन माझे आई पप्पा आणि माझे दोन्ही मामा, आणि स्पेशली थँक्स टू गणेश माळी सर, की त्यांच्यामुळे आम्हाला आमच्यातला कलाकार दिसला, आणि तो कलाकार त्यांनी घडवला, आणि त्यांच्यामुळे आणि सगळ्यांच्या आशीर्वादामुळे आज आम्ही इथपर्यंत उभे आहे. आणि तुमचे आशीर्वाद आमच्या सदैव पाठीशी असेच राहू दे. धन्यवाद. तर गणेश माळी सरांची खरं आभार मानतो. त्यांनी माझ्या मुलीमध्ये काहीतरी ओळखून तिला आज या स्टेजवर आणतोय, आणि मला या स्टेजवर आणला असं 2 मिनिटं बोलण्यासाठी. सगळ्या बोलताय थँक्यू गणेश माळी सर.
याचा प्रत्येकाला तर सर्वांना पहिले नमस्कार आणि मला खूप छान वाटतं इथे येऊन आणि खूप भावूक क्षण आहे माझ्यासाठी. थँक्यू टू माय पहिले तर मी खूप आभार मानते माझ्या आईबाबांचे. त्यांनी मला म्हणजे प्रत्येक गोष्टीत सपोर्ट केला आहे आणि थँक्यू टू गणेश माळी सर आणि जी प्रोडक्शनची टीम आहे कलाकार असू दे किंवा सगळेच खूप छान सपोर्ट करतात आणि साधना खूप सपोर्ट करते आणि सगळेच इथे जे उपस्थित आहेत त्यांनी आणि तुम्ही असाच आम्हाला सपोर्ट करा आणि 3 मेला आमची वेबसिरीज येते तर तुम्ही खूप प्रेम द्या आम्हाला आणि तुम्हाला नक्कीच आवडेल याची मी खात्री देते. थँक्यू. आपणास विनंती करतो की पवार सरांनी या ठिकाणी स्वागत करावं. मी लोखंडे सर आपणास विनंती करतो मराठी सरांचं कौतुक करावं. आपणास विनंती करतो की आपण मी आधी रटाडे साहेब पंचायत समिती सदस्य आणि विनंती करतो मी मर्चंटवाड आपणास विनंती करतो मयुरीची भूमिका साकारतोय पंडितची भूमिका या ठिकाणी साकारतायत. एक चौकट आहे आपण तर आता समाजावर आहे संपूर्ण मंडळामध्ये आपण असून आणि चौकेत त्यांनी पोहोचवली. त्या सगळ्यांचा सन्मान चौकेत पटकन झाला. पटकन खूप सुंदर आणि अपार मेहनत वाजव सन्मान चौकेचं पहिलं गोष्ट आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं आणि साक्षीनं या ठिकाणी संपन्न होत आहे. या सगळ्यांसाठी एका दोन व्हेरी गुड. चौफेर संजीत कुठे आहे? संजीत हा संजीत काय म्हणतो मला सांगतो चोवीस तासाची ड्युटी करून कधी नाही मी घरी गेल्यावर जेव्हा बायको दारू म्हणते ना तेव्हा बायको काय म्हणते माहिती या म्हणा बोल तुम्ही मी ओळखलं नाही तुम्हाला अगं मी तुला सगळ्या काय बोलतीस बायको पर्यंत ठीक आहे तुझ्या पोरं झाली तर पोरं काय म्हणतील काका मामा मामा ती काका काका आले अरे अरे काका ड्रायव्हर तुझा बाप आहे आता पोरांना समजून पाडावं लागेल. आम्हाला पोळं पडलंय ते पण तुम्हाला बघा मंडळी एमपीएससी युपीएससीच्या पोरांना जेवढी कोडी नाही पडत तेवढ्या आमच्या महानगरांना ऐका मी तुम्हाला एक समजून द्यायला आलोय. तुम्ही आपल्या कलेतून आपल्या लेखनातून जे आपण नाटक त्या ठिकाणी साकार केलं निश्चितच सध्याच्या युगामधील बऱ्याचशा गोष्टी आपण प्रत्यक्षपणे उतरवल्या केवळ लोकांना त्या समजावल्या तेवढ्या पुस्तकात आपला तो विनोदाच्या माध्यमातून लोकांमध्ये कशा गोष्टी हे आपण काम केलं. खूप सुंदर असे त्याला आपण सादर केली. सर्व कलाकारांना खूप धन्यवाद देतो. सर्वांची क्षमा मागते की मी उशिरा आले परंतु आवडीला आले कारण रत्नागिरीतून 7:30ला निघाले. मला
आणि या इथपर्यंत पोहोचले आणि तरी सुद्धा उशिरा येऊन पण सांगता समारंभाला आपण माझा सन्मान केला, त्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद देते. आपल्या या गावचे सुपुत्र, या तालुक्याचे सुपुत्र आणि ज्यांनी ही कला सुंदर अशी सादर केली ते आमचे गणेशजी माळी आणि ते सन्माननीय व्यासपीठ आणि समोर बसलेले सर्व माझ्या मंडणकडचे कलावंत. कारण या माध्यमातून आपण कला जिवंत ठेवली आणि आज लोककला लोप पावत चाललेली आहे, परंतु आपण ही कला साकार केली. मी पहिला सुद्धा प्रयोग आपला इथेच पाहिला होता आणि खरं त्याच्यामध्ये ट्विस्ट आहे की जी दुहेरी भूमिका आहे ती बघण्यासाठी काही लोक येतात. कारण त्याच्यामध्ये क्षणभर कळत नाही की कोण आलं आणि कोण गेलं आणि याच्यातच खरं आपलं यश आहे आणि ही आपण जी कला सादर करतात. खरोखर ही कला अगदी उंच उंच जावं आणि त्याची खूप खूप प्रगती हो, आपण ती खंत व्यक्त केली. नक्कीच ती पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि हे आपलं नाटक असंच, ही आपली कला असंच बहारच जाऊ, सीमे पार जाऊ दे, वेशी पार जाऊ दे आणि खूप खूप यश मिळू दे तुम्हाला. आणि मी ईश्वराला नम्र प्रार्थना करेन की तुमच्या या पंखामध्ये ईश्वराने यशाचं बळ द्यावं आणि आपली उंच भरारी अशी जगण्याच्या पलीकडे जावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते. आपल्या सर्वांना कलाकारांना शुभेच्छा देते आणि मी उशिरा येऊन सुद्धा आपण माझा मान सन्मान केला आणि मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देते. आणि अशी या मंडणगडमध्ये जशी क्रीडा नगरी आहे तशी आमची ही कलाकारांची नगरी हो आणि आमचं मंडणगडचं नाव 7 समुद्रा पलीकडे आपण या कलेच्या माध्यमातून न्यायाची आशा व्यक्त करते आणि इथेच थांबते. धन्यवाद. जय महाराष्ट्र. मला सांगायला आवडेल की चौथ्या वेब सिरीजचा पोस्टर टीजर आपण सगळ्यांनी पाहिला, लवकरच तो युट्यूब चॅनलला देखील आहे. पण मंडणगडमध्ये अनेक टॅलेंट लपलेला आहे आणि अशा स्टेज आपण उपलब्ध तालुक्यावासियांनी केला तर विविध ग्रामीण भागामध्ये विविध क्षेत्रामध्ये काम करणारे टॅलेंट आपल्याकडून पद्धतीने समोर यायला वेळ लागणार नाही. पण आपली तालुकावासियांची जबाबदारी आहे की अशा पद्धतीचे गणेशजी माळे त्यांनी सहकारी हे जे नवीन जे आपण स्टेज बघतोय सगळ्या मुली आहेत, जे चेहरे आहेत ते आपल्या समोर दिसणार आहेत. कॉलेजला जाणाऱ्या पलीकडची ओळख आपली नव्हती, पण अशा स्टेजमुळं त्यांच्या शिक्षणाच्या पलीकडे त्यांच्यामध्ये असलेले कलागुण या ठिकाणी इतर मुलांना सुद्धा प्रेरणादायी ठरली. आणि असा जो प्रवेश जो केलेला आहे गणेशजी माळी हा खरोखर स्तुत्य उपक्रम आहे. आणि कार्यक्रम जरी असला तरी मागणी जी आहे मॅडम, तर कला नगरी सुद्धा क्रीडा नगरी होणं गरजेचं असताना सुद्धा एक या ठिकाणी नाट्यगृह उभं राहावं याकरता आपण सर्वांनी मिळून यावर प्रयत्न करून येत्या काही काळात आणि ते तुमच्या कालावधीमध्ये व्हावं अशी तालुकावासींची इच्छा या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि या टीमला आपला माझ्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. संपलेला आहे आपला तुमचा हा शो आम्ही बघितला. हाऊसफुल म्हणजे खूप पण हाऊसफुल आहे, लोकांना बसायला जागा नव्हती. आणि हा नाटक आहे ना आपला तो खूप छान आहे, तुम्ही बघावं अशी आमची इच्छा आहे आणि तुम्हाला खूप त्यातून आनंद मिळेल. खूप छान नाटक आहे. तर परत एकदा शुभेच्छा देऊया गणेश माळी आणि टीमला. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला.